प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे असामान्य प्रतिभावंत कायदा, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, मानववंशशास्त्र अशा अनेक शास्त्राचे अभ्यासक होते. अस्पृश्यता निवारणासाठी झटणारे महान घटनातज्ञ होते. राजकारण, धर्मकारण, पत्रकारिता या क्षेत्रात त्यांनी बहुमोल कामगिरी बजावली. पण ते मूळचे थोर अर्थशास्त्रज्ञ होते आणि म्हणूनच इंग्रजांनी रिझर्व्ह बँकेची निर्मिती बाबासाहेबांनी लिहिलेल्या पुस्तकावर केली होती. अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी 1915 साली अर्थशास्त्रातील MA आणि 1917 साली PhD पदवी संपादन केली. त्यानंतर 1921 साली इंग्लंडमधील सुप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून डॉक्टर ऑफ सायन्स ही पदवी त्यांनी मिळवली होती, ती सुद्धा अर्थशास्त्रात. अर्थशास्त्र या विषयातून परदेशात त्यांनी आर्थिक विचारावर 3 ग्रंथ लिहिले. ते आजही भारतीय अर्थकारणाला दिशा देण्याकरता उपयोगी आहेत. त्यातला तिसरा आणि सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे 1923 साली इंग्लंडमध्ये लिहिलेला द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन आणि सोल्युशन. या ग्रंथात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय रुपयाच्या उत्क्रांतीची ऐतिहासिक मीमांसा सादर करून भारतासाठी आदर्श चलन पद्धती कोणती या त्यावेळच्या ज्वलंत प्रश्नावर आपले मूलगामी विचार मांडले आहेत. या पुस्तकाच्या निर्मितीवेळी बाबासाहेबांनी जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ केन्स यांच्याशी सुवर्ण विनिमय यावर आधारित चलन व्यवस्थेची योग्यता यावर वाद घातला होता. त्यांची मते आजही 70 वर्षानंतर कालातीत ठरली आहेत. केन्स जर आज जिवंत असते तर त्यांना आपली मते बदलावी लागली असती. बाबासाहेबांचे अर्थविषयक विचार एवढे प्रखर होते. 1926 साली भारतात असलेल्या ब्रिटिश गव्हर्नमेंटने भारतीय चलनविषयक नियमावली आणि आर्थिक नीतीवर नियंत्रण करण्यासाठी मध्यवर्ती बँक असावी म्हणून प्रयत्न सुरू केले होते. याच प्रयत्नाचा भाग म्हणून हिल्टन यंग कमिशनची स्थापना केली गेली. त्या काळात जगभरात बाबासाहेब आंबेडकरांच्या तोडीचा अर्थशास्त्राचा अभ्यासक कोणी नव्हता. हिल्टन यंग कमिशनने त्यांना रिझर्व्ह बँकेच्या निर्मितीसाठी आपली साक्ष देण्यासाठी बोलावून घेतले. त्यावेळी बाबासाहेबांनी आपली प्रखर मते तेथे स्पष्टपणे मांडली. रिझर्व्ह बँकेसारख्या चलन निर्मिती करणाऱ्या संस्थेच्या चलन पुरवठा करण्याच्या क्षमतेवर परिणामकारक अंकुश ठेवण्याची आवश्यकता आहे. न पेक्षा अनिर्बंध चलन निर्मिती आणि त्यातून भरमसाठ भाव वाढवून आर्थिक स्थैर्य धोक्यात येईल. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हिल्टन यंग कमिशनला पटले. मग त्यांनी बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथाचा आधार घेऊन रिझर्व्ह बँकेची उभारणी केली. 1 एप्रिल 1935 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना भारतीय रिझर्व्ह बँक कायदा 1934 नुसार झाली. त्या काळात बाबासाहेब सक्रिय राजकारणात सहभागी होते. त्यामुळे त्यांची मोर्चे, आंदोलने, पक्षबांधणी अशी धावपळ सुरू होती. मात्र तरीही रिझर्व्ह बँकेची शैली आणि दृष्टिकोन बाबासाहेबांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत बाबासाहेब जरी नसले तरी संकल्पना आणि रूपरेषा बाबासाहेबांनी दिली आहे. त्याने रिझर्व्ह बँकेचा पाया रचला आहे आणि त्यामुळेच किती मोठे संकटे जरी आली तरी भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आजही मजबूत राहिला आहे. त्यांनी सुचवलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यप्रणाली कठोरपणे पाळली तर यापुढे सुद्धा आपला भारत जगात सर्वोत्तम इकॉनॉमी म्हणून राहील हे नक्कीच.